नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन, जे की ॲग्रीस्टॅग अंतर्गत संपूर्ण राज्यामध्ये शेतकरी ओळखपत्र बनवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. आणि सुरू केल्यानंतर अगोदर यापूर्वी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये फक्त स्वतः म्हणजे सेल्फ रजिस्ट्रेशन करू शकत होते. त्यानंतर काही चुका करणे होत होत्या. त्याच्यामुळे काय केलेलं आहे, की त्यांनी सेल्फ जे काही रजिस्ट्रेशन होतं तो पर्याय काढून टाकून डायरेक्टली आता सी-एस-सी मार्फत करण्यासाठी दिलेला आहे आणि सी-एस-सी सेंटरवरती जाऊन फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन शेतकरीसुद्धा करत आहेत. पण केल्यानंतर त्यांची जे काही याद्या असतील, तर गावनिहाय याद्या आता प्रसिद्ध झालेल्या आहेत. ते गावनिहाय यादी कशी पाहायचं, ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या यादीमध्ये तुम्ही सविस्तर पाहून घ्या. तुमचं नाव वगैरे आलेलं आहे का? जर तुमचं नाव आलेलं असेल, तर तुमच्या नावाच्या समोर तिथं फार्मर आयडी तुमचा तिथे दाखवला आला आहे दाखवण्यात आलेला आहे. त्या पद्धतीनं तुम्ही ते सविस्तर तिथं पाहून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण सविस्तर आत्ताच व्हिडिओमध्ये सविवर माहिती पाहणार आहोत. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला Googleमध्ये जायचं आहे. Googleमध्ये जाऊन तुम्ही इथं सर्च करू शकता. सर्च बारमध्ये MHFR agristech.gov.in असंही सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं एंटर मारायचं आहे. ही वेबसाईट असेल mhfr.agristech.gov.in/farmer registration mh. अशा पद्धतीचं हे तुम्ही इथं हे सुद्धा करू शकता किंवा MHFR जरी टाकलात तरी Googleमध्ये तुम्हाला इथं असं पेज ओपन होईल. असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की इथं डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डवरती तुमचं जे काही माहिती असेल ते तुम्हाला इथं सविस्तर म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये कोणता जिल्हा आता बरं पाहिलं आपण जिल्हा-वाईज जर पाहिलं तर नांदेड हा 1 नंबरला आलेला आहे. नांदेडमध्ये 8,025 शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर सर्वात कमी जर पाहिलं तर वाशिम पाहू शकता फक्त 567 झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डेटा वेगवेगळ्या पद्धतीने इथं पाहायला मिळतो. तुम्हाला जर पाहायचं असेल तर इथं तुम्ही ते पाहू शकता. त्या पद्धतीचा इथं डेटा दिलेला आहे. इथं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये नंतर बर्थ कम्युनिटीमध्ये जर पाहू शकता त्याच्यामध्ये PM किसानचे बेनिफिशरी एवढे आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही इथं डेटा चेक करू शकता आणि चेक केल्यानंतर तुम्हाला इथं एक पाहायचं असेल तर म्हणून पाहू शकता इथं, अन्यथा काही पाहण्याची तुम्हाला इथं गरज नाही आहे. परत इथं तुम्हाला बॅक यायचं आहे. तुमच्या डॅशबोर्डवरती संपूर्ण माहिती तुम्ही पाहिलेली असेल. त्याच्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस म्हणजे ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, एखाद्याचं त्यांचं जर स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही इथं चेक एनरोलमेंट स्टेटसवर जाऊन त्यांचा आधार नंबर असेल किंवा त्यांचं ID असेल तर तिथं टाकून तुम्ही चेक करू शकता. आपण इथं उदाहरणादाखल चेक करून बघू एक. चेक करून त्यांचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर तुम्हाला इथं सविस्तर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथं चेकवरती क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता इथे त्यांचा आधार नंबर आहे. इथं सेंट्रल ID दाखवलेली आहे. स्टेटस अप्रूव्हल आहे. त्यांचं नाव इथं दिलेलं आहे. त्यांनी तर एनरोलमेंट कधी केलेलं आहे 25 ऑक्टोबर 2024 म्हणजे यांनी जे एनरोलमेंट केलेलं आहे ते सेल्फ रजिस्ट्रेशन ज्यावेळेस चालू झाले होते तेव्हा त्यांनी केलेलं आहे. तर अप्रूव्हल कधी झालेलं आहे त्यांचं तर ऑक्टोबर 25लाच अप्रूव्हल झालेलं आहे. म्हणजे त्याच दिवशी अप्रूव्हल झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचंसुद्धा इथं चेक करू शकता. त्यानंतरही तुम्हाला काय करायचं आहे की परत रिफ्रेश करून यायचं आहे किंवा परत तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला मेन आता जे पाहिजे आहे आपण की आपण यादी तुम्ही तुमच्या गावची रजिस्ट्रेशन कोणाचं झालेलं आहे, कोणाचे फार्मर आयडी तयार झालेले आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तिथं CSC विथ लॉगिन विथ CSC जी दाखवत आहे यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं डायरेक्टली जे काही असेल ते तुमचं CSC लॉगिन झालेलं असेल. लॉगिन झाल्यानंतर असं डॅशबोर्ड तुमच्यासमोर दाखवलं जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं डाव्या बाजूला पाहायचं आहे. इकडे एक रिपोर्टचा ऑप्शन आहे. फार्मर रजिस्ट्री एक आहे आणि इथं रिपोर्ट आहे. तर तुम्हाला इथं रिपोर्टचा जो ऑप्शन आहे त्या रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता नवीन एक ऑप्शन आता इथं ॲड झालेला आहे. PM किसान ड्रिल डाऊन रिपोर्ट आणि बकेट्स क्लेम रिपोर्ट. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपला बकेट्स क्लेम रिपोर्टमध्ये तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. आपली ही ID लातूरची असल्यामुळं तुम्हाला तुमच्या ज्या जिल्ह्याची तुम्ही आहात त्याच जिल्ह्याची तुम्हाला तिथं ID दाखवली जाईल किंवा त्याच जिल्ह्याचं तुम्ही ते रेकॉर्ड तिथं पाहू शकता. यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुमचे जे काही त्या जिल्ह्यामध्ये तालुके असतील ते संपूर्ण तालुके इथे तुम्हाला दाखवले जातील. तालुके दाखवल्यानंतर तुम्हाला इथं खाली पाहू शकता तुमचा जो काही तालुका आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत तुमचे जे काही गाव असेल ते गाव तुम्हाला इथं पाहायचं आहे. इथं एका वेळेस फक्त 10 पाहू शकता. इथं यावरती तुम्ही 30 वरती क्लिक करून एका वेळेस 30 नावं पाहू शकता आणि परत त्याच्या पुढचं जे अल्फाबेटिकली नाव आहे त्याच्या पुढे जर गाव असेल तर तुमचं जे काही 1 2 3 इथं पेज आहेत त्या पेजवरती क्लिक करून तुम्ही ते पुढे घेऊ शकता. आता आपण इथं जे काय असेल तर पुढे घेणार आहोतच. पुढे गेल्यानंतर तुमचं जे काही गाव असेल ते तुम्हाला गाव नाव शोधायचं आहे आणि तुमचं गावाचं नाव तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं दाखवलं जाईल त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये असं दाखवलं जाईल की काउंट ऑफ बकेट्स याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण 624 आलेले आहेत. त्याच्यामधून जर पाहिलं तर क्लेम्ड त्याच्यात 125 झालेले आहेत आणि 499 जे काय असेल ते आणखी पेंडिंग आहेत. 625 पैकी 125 अप्रूव्हल आहेत आणि 499 हे पेंडिंग आहेत. त्यावरती तुम्ही तुमच्या गावाच्या ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक या परत पेज ओपन होईल. इथं तुम्ही परत इथं एक 30 एका वेळेस 30 पाहू शकता, असं करू शकता. त्याच्यामध्ये इथं तुम्ही पाहू शकता परत नंतर मग तुमच्या गावातले जे काही नावं आहेत ते संपूर्ण इथं तुम्हाला इथं दाखवले जातील. त्याच्यामध्ये तुम्ही इथं नाव बघून घेऊ शकता तुमचं नाव वगैरे आहे का. जर नाव असेल तर तुमचं ते तुमची फार्मर आय डी वगैरे तयार झालेला आहे. त्या पद्धतीनं तुम्ही सविस्तर तुमचे आहेत का ते पाहू शकता. ह्याचा फार्मर आय डी कसा पाहायचा, इथं तुमचं हे विलेज कोड दिलेलं आहे, गावाचं नाव आहे, तुमचे इथं सर्वे नंबर दिलेले आहेत. तुमचा जे काही सर्वे जर असेल सब सर्वे नंबर असेल तर तो इथं दिलेला असेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जी पट्टी दिसत आहे या पट्टीवरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक करून घेतल्यानंतर थोडंसं पुढे स्क्रोल केल्यानंतर शेवटी तुम्हाला इकडं फार्मर आय डी हे दाखवले जातील आणि त्याच्या अगोदर तुमचं हे रजिस्ट्रेशन जे काही एनरोलमेंट नंबर आहे ते एनरोलमेंट नंबर तुम्हाला इथं दाखवले जातील. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या गावची जी काही यादी असेल ती यादी तुम्ही अशा पद्धतीनं सविस्तर साईडवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा एक्सेलमध्ये तुम्ही इथं डेटा सेव्ह करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही सविस्तर तुमच्या पद्धतीनं जसं असेल तुम्हाला वेळ त्या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर परत आता आपण दुसरी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे PM किसान ड्रिल डाऊन जो काही रिपोर्ट आहे त्याच्यामधला लातूरमध्ये जर आपण पाहणार आहोत. परत लातूरमध्ये गेल्यानंतर तुमचा जो काय असेल तालुका जे असेल ते तुम्हाला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत तुमचं जे काही गाव असेल ते गाव तुम्हाला परत तुमचं करून घ्यायचं आहे आणि गाव परत केल्यानंतर परत तुमचं जे काय असेल त्यावरती परत क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत तुमचं इथं एनरोलमेंट नंबर दाखवले जातील, फार्मर मोबाईल जे काही नाव असेल ते दाखवले जातील आणि तुमची एलिजिबिलिटी स्टेटस जे आहे ते इथं तुम्हाला दाखवलं जाईल ट्रूमध्ये. त्याच्यामध्येच तुमचं ही सुद्धा दिलेलं आहे की PM किसानचा जो काही तुमचा डेटा असेल तो सुद्धा तुम्हाला इथं माहिती करून घेऊ शकता. PM किसान रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला इथे एक मोठ्या पद्धतीनं पाहण्यासाठी मिळतो. तो कसा काढायचा आपण याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिलेलं होतं की PM किसानच्या साईडवरती जायचं आहे. तुझं नो युअर स्टेटस नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून त्याचा OTP घेऊन त्या पद्धतीनं लॉग इन करून तिथं सुद्धा तुम्ही चेक करू शकता. पण सगळ्यात सोपा पर्याय आता इथं तुम्हाला इथं सगळे PM किसानचे जे काही तुमचे गावातील व्यक्ती असतील त्या गावाची यादी इथं तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे आणि ते तुम्ही इथं पाहू शकता आणि त्यांचं एनरोलमेंट नंबर जे काय असतील ते इथं दाखवलं जाईल आणि त्यांची फार्मर आय डी सुद्धा इथं दाखवण्यात आलेल्या आहेत. अशा पद्धतीनं तुमचे जे काही गावाची यादी असेल त्या पद्धतीनं तुम्ही सविस्तर डाउनलोड करून घेऊ शकता. अशा पद्धतीचं आपण हे नवीन अपडेट पाहिलेलं आहे. पद्धतीनं तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं तुम्ही तुमचं जे काही जवळचं CSC सेंटर असेल किंवा तुमच्याकडे जर CSC ID असेल तर तुम्ही जर केलेलं असेल तर त्या ह्याच्यामध्ये जाऊन संपूर्ण यादी वगैरे सविस्तर तुम्ही तिथं यादी डाउनलोड करून पाहू शकता. त्या पद्धतीनं तुम्ही तिथं पाहून घ्या आणि तुमचे नाव वगैरे तिथं तुम्ही चेक करू शकता फार्मर आय डी तुमचा तयार झालेला आहे का नाही ते. तर चला एक छोटंसं अपडेट होतं हे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात शेतकऱ्याच्या संबंधी संबंधीचे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.